उन्हाळ्यामध्ये जेवण कमी आणि असे थंड पेयच आपण शोधत असतो, कारण उन्हाळ्यामध्ये जेवणच जात नाही. फक्त आपल्याला पाणी प्यायचं असतं किंवा असे थंडगार पेय प्यायचे असतात आणि तेही असे पौष्टिक, पाचक, रुचक असेल ना, तर मग जेवायला नसलं ना तरीही चालेल. तर आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपीमध्ये बनवतोय मस्त अशी थंडगार सोलकढी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सोलकढी तर ही रंगाने थोडीशी गुलाबी असते, तर ही कुठली सोलकढी? तर आज आपण बनवतोय मस्त अशी कैरीची चटपटीत सोलकढीची रेसिपी. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. आता कैरीचा सीझन सुरू झालेला आहे आणि कैरीचा एकदा की सीझन सुरू झाला की रोजच कैरीचे वेगवेगळे पदार्थ आपण घरात बनवतच असतो. कैरीच्या चटण्या झाल्या, कैरीचं पन्ह झालं किंवा अजूनही वेगवेगळे पदार्थ आपण रोजच जेवणासोबत खातच असतो. परंतु ही जी सोलकढी आहे ना, तुम्ही एकदा बनवून ठेवली ना, फ्रीजमध्ये बरेच दिवस छान टिकते आणि दुपारी जेवण झाले की मस्त अशी थंडगार ही सोलकढी प्यायची अप्रतिम लागते. आता इथे मी एक कैरी घेतलेली आहे. आता हिचे सालही काढून घेतलेले आहे. तुम्हाला जर सालं काढायचे नसेल तर तुम्ही डायरेक्ट कट करून घेऊ शकता. छोटे छोटे आपण आता हिचे तुकडे करून घेऊया आणि त्यानंतर मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत. तर साधारणतः मी एक अख्खा नारळ घेणार आहे. त्यासाठी मला ही संपूर्ण कैरी लागणार आहे. कैरी जर जास्त आंबट असेल ना, तर तुम्ही अर्धीच कैरी घ्या आणि जर जास्त आंबट नसेल तर ही संपूर्ण कैरी तुम्ही इथे वापरू शकता. आता इथली मी अर्धी घेतलेली आहे, नंतर बाकीची राहिलेली मी यूज करणार आहे. तर एक अख्खा नारळ घेतलेला आहे, त्याचे छान असे या काप करून घेतलेले आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि बाकीचे जे आपण सोलकढीसाठी जे जिन्नस टाकतो ना, फक्त कोकम आगळ सोडून यामध्ये सगळे सोलकढीचे जे जिन्नस आहे ना, ते आपण टाकून घेणार आहोत. आता अर्धी कैरी यामध्ये घातलेली आहे, अर्धी जी आहे ना ती दुसऱ्या बॅचला मी टाकणार आहे. एक हिरवी मिरची घेतलेली आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे 2 लसणाच्या कळ्या. आता जर तुम्हाला जास्त दिवस ठेवायची असेल ना, तर इथं लसणाच्या कळ्या घातल्या नाही ना तरीही चालेल. आणि अजूनच पाचक रुचक व्हावी याकरता अर्धा इंच आलंसुद्धा घातलेलं आहे. त्यानंतर काही कढीपत्त्याची पानं आणि पुदिन्याची पानं घातलेली आहेत. तसं बघायला गेलं ना, सोलकढीमध्ये हे दोन्हीही जिन्नस वापरत नाही, परंतु अजूनच छान टेस्टी व्हावी, पुदिन्यामुळे अजूनच छान थंडगार होणार आहे आणि आपल्या सोलकढीला छान असा फ्लेवरही येणार आहे. नुकसान तर काही होणारच नाही. हे दोन्हीही जिन्नस शरीरासाठी फायदेशीरच आहे. जर तुम्हाला घालायचं नसेल तर पूर्णपणे तुम्ही ते स्किप करू शकता. 1 चमचाभर जिरं घातलेलं आहे. त्यानंतर 3 चमचे इथे मी साखर घातलेलं आहे. गोडाचं प्रमाण कैरीवर डिपेंड आहे. जास्त जर आंबट असेल ना, तर थोडं तुम्ही इथे साखरेचं प्रमाण वाढवू शकता. चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. सुरुवातीला ना अगदी कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. आता मी जे नारळ फोडलेलं होतं ना, त्यातलंच पाणी टाकलेलं होतं आणि नंतर फिरवताना 1 ग्लास पाणी मी अजून वाढवलेलं होतं. आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. त्यानंतर एक पातेलं, त्यावरती मी अशी गाळण आणि हा कपडा घेतलेला आहे. आता यावरती हे संपूर्ण जे नारळाचं मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला नारळाचं दूध तयार करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये अजून पाव ग्लास पाणी टाकलेलं आहे, ते सुद्धा यावरतूनच टाकून घेऊया आणि छान असं आपल्याला ते नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. जमेल तितकं ना पहिल्या बॅचमध्ये आपल्याला दूध काढायचं आहे, कारण पहिल्या बॅचमध्ये जेवढं आपण दूध काढू ना ते तेवढं घट्ट असतं. जेवढं दुसऱ्या बॅचमध्ये आपण काढणार असू ना तेवढं घट्ट नसतं. तर पहिल्याच बॅचमध्ये जमल तितकं पिळून पिळून आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. तर ही प्रोसेस आपल्याला 2 वेळा करायची आहे. तिसऱ्या वेळेला जर तुम्ही करणार असाल ना, तर आपली जी सोलकढी आहे ही पातळ होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे मी इथे 2च वेळा ही प्रोसेस करणार आहे. तर हे पहा, हा जो चोथा आहे ना, हा पहिल्या वेळेचा आहे. आता हा पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं, पाणी टाकायचं आणि मस्त असं पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. पहिल्या बॅचमध्ये असं आपलं दूध निघालेलं आहे नारळाचं. आता हा पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आता माझी अर्धी कैरी राहिलेली होती ना, तीसुद्धा आता यामध्येच मी टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर मस्त असं हे आपलं नारळाचं दूध इथे तयार झालेलं आहे. प्रोसेस आपली ना सेम सोलकढीसारखीच आहे, वेगळं काहीच नाही. फक्त आपण यामध्ये ना सोलकढीमध्ये कोकम आगळ वापरतो, तर त्याऐवजी इथे मी फक्त कैरी वापरलेली आहे. कोकम आगळची सोलकढी तर आपण नेहमीच पितो, परंतु थोडासा चेंज म्हणून तुम्ही ही कैरीची सोलकढी एकदा जरूर ट्राय करायला हवी. अप्रतिम लागते. अगदी मन तुमचं तृप्त होऊन जाणार आहे. ही एवढी चविष्ट ही सोलकढी तयार होते. आता बऱ्याच जणांनी ही सोलकढी बनवलीही असेल. आता काही जणांनी बनवलेली नसेल तर त्यांनी ही जरूर ट्राय करायला हवी.
आता ज्यांनी ज्यांनी ही रेसिपी ट्राय केलेली असेल किंवा यापूर्वी बनवली असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि ज्यांनी ट्राय केली नसेल ना त्यांनी ही कैरीची सोलकढी ट्राय करून कशी झाली ते सांगायला मला अजिबात विसरू नका. यामध्ये संपूर्ण जिन्नस टाकलेले होते, त्यामुळे यामध्ये आता फक्त सगळ्यात शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला मस्त अशी थंडगार लगेच प्यायची असेल तर काही बर्फाचे तुकडे यामध्ये घाला किंवा अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा. मस्त अशी थंडगार आपली ही कैरीची सोलकढी इथे पिण्यासाठी तयार झालेली आहे. बऱ्याच जणांना ही जी कैरीची कढी आहे ना मस्त अशी भातावर टाकून खायला आवडते, काहींना नुसतीच प्यायला आवडते. तर तुम्हाला ही सोलकढी कशासोबत खायला जास्त आवडणार आहे किंवा नुसतीच प्यायला आवडणार आहे ना, ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. मस्त अशी आपली ही कैरीची सोलकढी या ठिकाणी तयार झालेली आहे. तर कशी वाटली ही कैरीची सोलकढीची रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करा. तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. आता ही रेसिपी जर तुम्हाला आवडलीच आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. रेसिपीला लाईकही तुम्ही केलंच असेल, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अजूनच नवीन आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत.